मित्रांनो, 2025 मध्ये कामगारांना स्मार्ट रेशन कार्ड दिला जाणार आहे। हा मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। याचबरोबर तात्काळ एक काम पूर्ण करायचं आहे। जर त्यांचे रेशन कार्ड पुढे चालू ठेवायचे असेल तर अशा सूचना सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आलेले आहेत। आता ज्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, स्मार्ट कार्ड कोणाला दिले जाणार आहे, रेशन कार्ड धारकासाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, स्थलांतरित कामगारावर लक्ष केंद्रित करून त्यांना स्मार्ट रेशन कार्ड देण्यात यावे। त्याचबरोबर स्मार्ट कार्ड देताना ते कुठल्याही राज्यातील असेल तरी त्यांना महाराष्ट्रात कुठल्याही रास्त भाव दुकानात धान्य मिळेल असे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे। याचबरोबर आता ही जी अपडेट आहे, सह्याद्री अतिथीगृह येथे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी आढावा घेतला। दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी। आता पुढील सूचना महत्त्वपूर्ण आहेत, व्यवस्थित ऐकून घ्या। अन्नधान्य वाटपामध्ये लाभार्थ्यांना योग्य प्रमाणात धान्य वाटप व्हावे यासाठी सर्व रास्त भाव दुकानामध्ये इलेक्ट्रॉनिक वजन काटे बसवावेत। सर्व शिधापत्रिक धारकांना स्मार्ट शिधापत्रिकांचे वितरण करण्यात यावे। लाभार्थ्यांना वेळेत अन्नधान्याचे वितरण होण्याच्या दृष्टीने एक गाव एक गोदाम उभारण्याची कारवाई सुरू करावी। वाहनांचे जिओ टॅगिंग करावे। अन्नधान्य वाटपामध्ये एक देश एक शिधापत्रिका धोरण राज्यात राबवण्यात येत आहे। त्या अनुषंगाने स्थलांतरित मजुरांना अन्नधान्य वाटपामध्ये प्राधान्य देण्यात यावे। गरजू लाभार्थ्यांना सण उत्सवात साजरा व्हावा यासाठी राज्यात सणाच्या काळात आनंदाचा सिद्धा वाटप करण्यात येतो। या वाटपाची एक दिनदर्शिका तयार करण्यात यावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या आहेत। आता याचबरोबर ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे, जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा। आगामी वर्षात 25 लाख नवीन लाभार्थ्यांचे सार्वजनिक वितरण यंत्रणेसाठी समावेशन करून त्यांची ई-केवायसी करून प्रमाणीकरण करण्याच्या सूचना देत मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की मागील 6 महिन्यात एकदाही अन्नधान्याची उचल न केलेल्या शिधापत्रिकांची तपासणी करावी। शिधापत्रिकेमधून मयत व्यक्ती वगळाव्यात। 100 पेक्षा जास्त वय असणाऱ्या लाभार्थ्यांची फेर तपासणी करावी। तसेच संगणकीकरण न झालेल्या 14 लाख लाभार्थ्यांचे नाव शिधापत्रिकेत समाविष्ट करण्याकरिता विशेष मोहीम राबवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या आहेत। आता या बैठकीमध्ये अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री धनंजय मुंडे, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे अशा विविध मंत्र्यांचा समावेश या बैठकीमध्ये होता। आता ध्यानात ठेवा, जर तुम्ही कामगार असाल म्हणजे स्थलांतरित कामगार असाल किंवा या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर आता प्रत्येक लाभार्थ्यांना स्मार्ट रेशन कार्ड दिलं जाणार आहे। आणि याचबरोबर 2025 मध्ये जर आपलं रेशन कार्ड टिकून ठेवायचं असेल तर आपल्या रेशन कार्डामधील जे काही व्यक्ती तुमच्या कुटुंबात मयत झाली असतील तर त्या मयत लाभार्थ्यांचे नाव कमी करून घ्यावे। याचबरोबर ज्या लाभार्थ्यांनी केवायसी केलेली नाही म्हणजे रेशन कार्डला आधार कार्ड जोडलेले नाही आहेत अशा लाभार्थ्यांनी तात्काळ आधार कार्ड जोडून घ्यावेत। फेब्रुवारी 2025 पर्यंतच याची जी प्रक्रिया आहे ती ठेवण्यात आलेली आहे। यानंतर जे लाभार्थी केवायसी करणार नाहीत अशा लाभार्थ्यांचे नाव या रेशन कार्डामधून कमी तर होणारच आहेत, पण याचबरोबर ते रेशन कार्ड त्यांचं बंद सुद्धा होऊ शकतं। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला मात्र नक्की प्रेस करून ठेवा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे अचूक अपडेट तुम्हाला नक्की मिळत जाईल। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।